we are going to learn about environmental management in activity sheet 15. For this, we study chapter number 8, pollution in standard 8. म्हणजे आज आपण कृतीपत्रिका 15 मधील पर्यावरणीय प्रदूषण हा घटक अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला 8वी मधील 8वं जे प्रकरण आहे प्रदूषण त्याचा संदर्भ घ्यायचा आहे. मग आज आपण याच्यामध्ये पोल्युशन कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. पोल्युटंट म्हणजे काय, त्यानंतर व्हेरियस एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स म्हणजे वेगवेगळे जे पर्यावरणीय समस्या आहेत त्या पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एअर पोल्युशन हवा प्रदूषण कशाला म्हणतात, त्याची वेगवेगळे रिझन्स आहेत, ते रिझन्स आपल्याला बघायचे आहेत. सुरुवातीला आपण पोल्युशन कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. प्रदूषण, पोल्युशन म्हणजे काय तर प्रदूषण. स्टुडंट्स, वी नो दॅट वी सी अँड एक्सपिरियन्सेस मेनी इन्सिडन्सेस हॅपनिंग अराउंड अस. म्हणजे आजकाल जर आपण बघितलं तर आपल्या सभोवताली घडून येणाऱ्या अनेक घटना आपण पाहत असतो आणि त्यांचा अनुभवसुद्धा घेत असतो. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ दिस इज पोल्युशन. आणि त्यापैकीच एक अतिशय महत्त्वाची जी घटना आहे ती म्हणजे प्रदूषण होय. मग प्रदूषण कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय पोल्युशन? द कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टीम इज कॉल्ड ॲज पोल्युशन. पोल्युशन कशाला म्हणायचं तर नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण यालाच प्रदूषण असं म्हटलं जात असतं. कंटॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट दॅट विल बी हार्मफुल टू इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेला हानिकारक असे नैसर्गिक पर्यावरणाचं जे काही दूषितीकरण घडून येत असतं त्याला प्रदूषण असं म्हटलं जात असतं. अँड पोल्युशन इज एव्हरीवेअर अराउंड अस. प्रदूषण जर आपण बघितलं तर ते आपल्या आजूबाजूला सर्वत्रच आपल्याला बघायला मिळत असतं. त्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे पोल्युटंट. पोल्युटंट म्हणजे प्रदूषके. मग कशाला म्हणायचं प्रदूषके? द फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन ऑफ इकोसिस्टीम अँड कॉजिंग हार्मफुल इफेक्ट्स ऑन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. दॅट फॅक्टर्स आर नोन ॲज पोल्युटंट्स. प्रदूषके म्हणजे काय तर परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकावर घातक असे परिणाम घडून आणणारे जे घटक आहेत त्यांना प्रदूषके असं म्हटलं जात असतं. मग त्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे व्हेरियस एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स. वेगवेगळ्या ज्या पर्यावरणीय समस्या आहेत त्या समस्या आपल्याला बघायच्या आहेत. त्यातली पहिला प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे एअर पोल्युशन, हवा प्रदूषण. मग हवा प्रदूषण कशामुळे होतं ते आपण सुरुवातीला बघू. आणि त्या अगोदर हवा प्रदूषण म्हणजे काय, एअर पोल्युशन कशाला म्हणतात तर कंटॅमिनेशन ऑफ एअर बाय हार्मफुल सबस्टन्सेस लाईक पॉयझनस गॅसेस, स्मोक, पार्टिक्युलेट मॅटर, मायक्रोब्स इज कॉल्ड ॲज एअर पोल्युशन. म्हणजे हवा जी असते त्या हवेचं दूषितीकरण म्हणजेच हवा प्रदूषण असं म्हटलं जात असतं. मग हवा दूषित कशामुळे होत असते तर त्यामुळे ते वेगवेगळे पॉयझनस गॅसेस म्हणजे विषारी वायू येत असतात, स्मोक येतो, धूर येतो. त्यानंतर काही सूक्ष्म असे कण येत असतात की ज्याच्यामुळं हवा ही प्रदूषित होत असते. म्हणजे विषारी वायू, धूर, धूलिकण आणि सूक्ष्मजीव असतात यासारख्या घातक पदार्थामुळे हवेचं प्रदूषण घडून येत असतं. मग हवा प्रदूषणाची आपल्याला कारणं बघायची आहेत. रिझन्स ऑफ एअर पोल्युशन. त्यातलं पहिलं रिझन आपल्याला बघायचं आहे. आता त्याच्यामध्ये हवा प्रदूषणाची 2 कारणं आहेत, नॅचरल रिझन्स अँड मॅनमेड रिझन्स. नॅचरल म्हणजे नैसर्गिक कारणं की ज्याच्यामुळं हवा प्रदूषण घडून येत असतं आणि मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित अशी कारणं की ज्यामध्ये
मानवाचा हस्तक्षेप असतो आणि त्या मानवाच्या हस्तक्षेपामुळे हवा ही प्रदूषित होत असते. त्यातले आपल्याला नॅचरल रिझन्स बघायचे, नैसर्गिक अशी कोणती कारणे आहेत की ज्याच्यामुळं एअर पोल्युशन हे घडून येत असतं. त्यातलं पहिलं रिझन आहे व्हॉल्कॅनिक इरप्शन, म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. आता व्हॉल्कॅनिक इरप्शनमध्ये जर सांगायचं झालं तर त्यामध्ये काय सांगता येईल, मग सॉलिड, गॅसियस अँड लिक्विड मटेरियल्स इमर्ज आउट थ्रू इरप्शन. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर त्यामधून काही घनरूप, वायुरूप आणि द्रवरूप पदार्थ हे बाहेर पडत असतात की दॅट सबस्टन्सेस आर रिस्पॉन्सिबल फॉर एअर पोल्युशन. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल जर द्यायचं सांगितले झालं तर हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन वेपर्स अँड डस्ट पार्टिकल्स, म्हणजे वाफ आणि काही धुलीकण असतात की जे व्हॉल्कॅनिक इरप्शनमधून, ज्वालामुखीच्या उद्रेकामधून बाहेर पडत असतात आणि त्यामुळे एअर पोल्युशन हे घडून येत असतं. पहिलं नॅचरल रिझन आपण बघितलं व्हॉल्कॅनिक इरप्शन. त्यानंतर आपल्याला दुसरं बघायचं आहे अर्थक्वेक, म्हणजे भूकंप. मग भूकंपामुळं हवा प्रदूषित कशी होते, तर ज्यावेळेस भूकंप होतो बघा त्यावेळेस काय होतं, तर पॉयझनस गॅसेस अँड वॉटर वेपर फ्रॉम इनसाइड ऑफ अर्थ आर रिलीज इनटू एअर. भूकंप झाल्यानंतर पृथ्वीच्या अंतर्भागातून विषारी वायू आणि पाण्याची वाफ ही मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये मिसळली जात असते की ज्यामुळं हवा ही प्रदूषित होत असते. म्हणजे हे दोन रिझन्स आपण बघितले नॅचरल रिझन्समध्ये. पहिला बघितलं व्हॉल्कॅनिक इरप्शन आणि दुसरा बघितला अर्थक्वेक. त्यानंतर आपल्याला मॅनमेड रिझन्स बघायचे, मानवनिर्मित कारणं. त्यातला पहिला आहे फ्युएल, यूज ऑफ फ्युएल, इंधनाचा वापर. मग फ्युएलमध्ये जर सांगायचं झालं तर बर्निंग ऑफ फ्युएल्स लाईक कोल, टिंबर, LPG, केरोसिन, डिझेल, पेट्रोल रिलीज कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, लीड कंपाऊंड्स इन एअर. मग हे जे इंधन आहे त्या इंधनाचं ज्यावेळेस ज्वलन केलं जात असतं की ज्याच्यामध्ये दगडी कोळसा आहे, लाकूड आहे, LPG, रॉकेल, पेट्रोल, डिझेल यांचं ज्वलन केल्यानंतर त्यामधून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे घटक जे असतात जे हवेमध्ये मिसळले जात असतात आणि त्यामुळे हवा प्रदूषित होत असते. दुसरं मॅनमेड रिझन आपल्याला बघायचं आहे इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे औद्योगिकीकरण. यामध्ये जर सांगायचं झालं तर स्मोक इज रिलीज इन लार्ज अमाऊंट फ्रॉम व्हेरियस फॅक्टरीज. मग त्या स्मोकमध्ये आपल्याला सल्फर पावडर, नायट्रोजन ऑक्साईड, कॉटन सीड्स पावडर इन एअर. मग त्याच्यामध्ये काय होतं, औद्योगिकीकरणामध्ये काय होतं, तर वेगवेगळे जे कारखाने असतात त्यातून बाहेर पडणारा जो धूर असतो तो हवेमध्ये मिसळला जात असतो आणि त्यामुळे हवा ही प्रदूषित होत असते. गंधकाची भस्म असतं, त्यानंतर नायट्रोजन ऑक्साईड हे जे घटक असतात ते सुद्धा हवेमध्ये मिसळल्यामुळे हवा ही प्रदूषित होत असते. म्हणजे अशा प्रकारे आज आपण पोल्युशन कशाला म्हणतात ते बघितलं, पोल्युटंट कशाला म्हणतात ते बघितलं आणि हवा प्रदूषण बघितलं की ज्याच्यामध्ये हवा प्रदूषण म्हणजे काय आणि हवा प्रदूषणाची दोन महत्त्वाची कारणं बघितलेली आहेत, नैसर्गिक आणि मानवनिर्मित. आता या ठिकाणी आपण दोन फिगर दाखवलेले आहेत बघा. ज्वालामुखीचा उद्रेक दाखवलेला आहे. पहिल्या चित्रामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक दाखवलेला व्हॉल्कॅनिक इरप्शन आणि दुसरं जर चित्र बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला वणवा दिसतोय, फॉरेस्ट फायर. म्हणजे हे दोन्ही पण नॅचरल रिझनमध्ये येतात बघा. व्हॉल्कॅनिक इरप्शन आणि फॉरेस्ट फायर हे नॅचरल रिझन्समध्ये येत असतात की ज्यामुळे हवा प्रदूषित ही होत असते. त्यानंतर ही जी कृतीपत्रिका आहे त्याच्या खाली दिलेला सराव आपल्याला बघायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न दिले, त्या प्रश्नांची उत्तरं आपण बघू. पहिला प्रश्न आहे, राईट डाऊन 3 एक्झाम्पल्स ऑफ एअर पोल्युशन फाउंड इन युअर
एरिया, म्हणजे तुमच्या परिसरामध्ये आढळणाऱ्या हवेच्या प्रदूषणाची 3 उदाहरणं सांगायची. मग आपल्या आजूबाजूला असे कोणते उदाहरणं आपल्याला सांगता येतील की ज्यामुळे हवा प्रदूषित होते? तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल बघा, स्मोक इमिटेड थ्रू व्हेइकल्स अँड डिफरंट फॅक्टरीज, वाहनामधून बाहेर पडणारा धूर, त्यानंतर कारखान्यामधून बाहेर पडणारा धूर, अँड यूज ऑफ पेस्टिसाइड्स, कीटकनाशकांचा वापर जर केला तर त्यामुळे सुद्धा हवा ही प्रदूषित होत असते. म्हणजे हे 3 एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील, स्मोक इमिटेड थ्रू व्हेइकल्स अँड फॅक्टरीज अँड यूज ऑफ पेस्टिसाइड. सेकंड क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे, सजेस्ट 4 प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर एअर पोल्युशन, म्हणजे हवा प्रदूषण टाळण्यासाठी कोणतेही 4 उपाय सांगायचे की ज्यामुळे हवा प्रदूषण हे होणार नाही किंवा त्याचा प्रतिबंध आपण करू शकतो. मग काय कोणते उपाय सांगू शकतो? तर त्यातलं आपण पहिलं सांगू शकतो बघा, स्मोक इमर्जिंग फ्रॉम फॅक्टरीज कंटेन हार्मफुल पार्टिकल्स, हेन्स पोल्युशन कंट्रोलिंग मशिनरीज शुड बी यूज्ड. आपण बघितलं कारखान्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये धूर हा बाहेर पडत असतो. मग तो जो धूर आहे तो नियंत्रित करण्यासाठी निरोधक यंत्रणा अशी काही मशिनरींचा वापर करायचा आहे की ज्यामुळे तो जो धूर आहे तो वातावरणामध्ये मिक्स होणार नाही किंवा त्याचं प्रमाण हे कमी होईल. तर त्यासाठी मग निरोधक यंत्रणा किंवा गाळणी असते बघा, त्या आपण त्या ठिकाणी बसवायला पाहिजेत. त्यानंतर दुसरं आपला उपाय सांगता येईल, प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्टिंकिंग वेस्ट जनरेटेड इन द सिटीज. शहरामध्ये जे काही वेस्ट मटेरियल जनरेट होत असतं, निर्माण होत असतं, तर त्याचं प्रॉपर डिस्पोजल करणं आवश्यक आहे. तिसरं उपाय सांगता येईल आपल्याला, कंट्रोल अँड ॲटॉमिक टेस्ट केमिकल वेपन्स, म्हणजे काही रासायनिक अस्त्र असतात, त्यानंतर काही अणुचाचण्या असतात, त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि शेवटचा उपाय आपण सांगू शकतो, कंट्रोल ऑर बॅन ओव्हर CFC प्रोडक्शन, CFCची निर्मिती करण्यावर नियंत्रण आणणं किंवा ते बंद करणं, त्याच्यावर बंधनं घालणं आवश्यक आहे. हे 4 उपाय आपण सांगू शकतो. तिसरा क्वेश्चन आहे बघा, व्हॉट आर नॅचरल रिझन्स फॉर एअर पोल्युशन, हवा प्रदूषणाची कोणतीही 4 नैसर्गिक कारणं सांगायची आहेत. आता आपण 2 बघितली बघा नैसर्गिक कारणं, आपण 2 कोणते बघितले, तर व्हॉल्कॅनिक इरेप्शन बघितलं होतं पहिलं आणि दुसरं बघितलं होतं अर्थक्वेक. मग आणखीन 2 सांगता येतील आपल्याला, सायक्लोन्स सांगता येईल, वादळं जे असतात त्यामुळे सुद्धा एअर पोल्युशन घडून येत असतं. डस्ट स्टॉर्म्स, धुळीची वादळं असतात. त्यानंतर फॉरेस्ट फायर सांगता येईल, वणवा लागणे. त्यानंतर मायक्रोब्स इन एअर, वातावरणामध्ये जे काही सूक्ष्मजीव असतात त्यामुळे सुद्धा एअर पोल्युशन हे घडून येत असतं. म्हणजे व्हॉल्कॅनिक इरप्शन, अर्थक्वेक, सायक्लोन्स अँड डस्ट स्टॉर्म्स, फॉरेस्ट फायर अँड मायक्रोब्स इन एअर, दीज आर द नॅचरल रिझन्स फॉर एअर पोल्युशन. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, विच आर द फॉलोइंग कॉजेस ऑफ मॅनमेड पोल्युशन, सर्कल देम. आपल्याला काही पोल्युशन होण्याची रिझन दिलेली आहेत खाली, मग त्यापैकी मॅनमेड कोणते आहेत त्याला सर्कल करायला सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये दिले बघा, यूज ऑफ फ्युएल्स, व्हॉल्कॅनोज, अर्थक्वेक, इंडस्ट्रियलायझेशन अँड न्यूक्लिअर एक्सप्लोजन्स. हे आपल्याला वेगवेगळे रिझन्स दिलेले आहेत की ज्यामुळं एअर पोल्युशन घडून येत असतं. पण त्यापैकी मॅनमेड जे पोल्युशन आहे त्याला आपल्याला सर्कल करायला सांगितलेलं आहे. मग यूज ऑफ फ्युएल्स म्हणजे इंधनाचा वापर हा मॅनमेडमध्ये येईल. त्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन हे सुद्धा मॅनमेडमध्ये येईल. आणि न्यूक्लिअर एक्सप्लोजन म्हणजे आण्विक ज्या चाचण्या वगैरे असतात त्यासुद्धा मॅनमेड एअर पोल्युशनमध्ये येतील. 5वा प्रश्न आहे,
व्हॉट टाईप ऑफ एअर पोल्युशन इज ऑब्झर्वड इन द फॉलोइंग पिक्चर्स. म्हणजे खाली आपल्याला 2 चित्र दाखवलेली आहेत आणि त्या चित्रामधील हवेच्या प्रदूषणाचे कारण कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखायचे सांगितलेले आहे. त्या 2 चित्रामध्ये हवेचं प्रदूषण घडून येणारे असे 2 चित्र दाखवलेले आहेत आणि त्यापैकी कोणत्या प्रकारच्या हवेच्या प्रदूषणाची ती कारणं आहेत ते विचारलेले आहे. आता पहिलं जर चित्र बघितलं तर त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, तर वाहनांमधून बाहेर पडणारा धूर दिसतोय. तर मग स्मोक इमिटेड थ्रू व्हेइकल्स, वाहनामधून बाहेर पडणारा धूर. मग हा कशामध्ये येईल, तर मॅनमेडमध्ये येईल बघा. आणि दुसरं काय आहे, तर वणवा दिसतो आपल्याला, फॉरेस्ट फायर. मग फॉरेस्ट फायर कशामध्ये येईल, तर नॅचरल रिझनमध्ये येईल. म्हणजे इन दिस वे वी हॅव स्टडी डिफरंट क्वेश्चन्स गिवन बिलो द ॲक्टिव्हिटी शीट. मग आता हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. थँक्यू.